महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। शिंदखेड़ा तहसील के निसाने के पत्रकार जतीन नगराले ने रेत माफिया के खिलाफ खबर प्रकाशित की थी, इसलिए रेत माफिया ने उनकी बुरी तरह पिटाई कर दी। विरोध में धुले जिला पत्रकार संघ ने जिला कलेक्टर जितेंद्र पातलकर और पुलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे को एक ज्ञापन सौंपा। इस आवेदन में मांग की गई है कि आरोपियों को ढूंढा जाए और उनके खिलाफ कार्रवाई की जाए। पत्रकार संघ के अध्यक्ष यशवंत हरणे ने इसकी जानकारी दी है। पत्रकार नगराळे यांना रेती व्यावसायिकांनी मारहाण केली, त्या अनुषंगाने आम्ही मारहाणीचा निषेध करण्यासाठी आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब यांची भेट घेऊन आमच्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं। या निवेदनामध्ये आणि चर्चेमध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की जिल्ह्यामध्ये रेतीचा उपसा करण्याचा कोणताही अधिकृत ठेका नसताना मोठ्या प्रमाणे नदीची नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट करण्याचं काम केलं जात आहे। या संदर्भात शासनाचे स्पष्ट आदेश असताना सुद्धा त्या आदेशाचं उल्लंघन होत आहे। त्यामुळे पोलीस, महसूल आणि आरटीओ विभाग यांनी संयुक्त पथक तयार करून बेकायदेशीर रेती उपसा तसेच वाहतूक जे करतात त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई केली पाहिजे। रेतीचा उपसा करणारे जे कोणी असतील ते रॉयल्टी भरत नाही, त्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल हा वाया जातो। त्यामुळे शासनाचा हा महसूल वाचवण्याचं काम या संयुक्त पथकाने करावं अशी विनंती आम्ही केली आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक साहेब यांनी आम्हाला जिल्हाधिकारी यांना कळवण्याचे आश्वासन दिले असून हीच मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांना या जिल्ह्याचे पालक म्हणून करणार आहोत। इस अवसर पर यशवंत हरणे के साथ महासचिव डीबी पाटिल, सिद्धार्थ मोरे, सुनील पाटिल, बबलू मोरे और आदि पत्रकार उपस्थित रहे थे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए सुनील गवली, धुले। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।